नमस्कार, मी प्रशांत सागवेकर. सामसंजीवनी या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत. पोटाचे विकार आणि कॅन्सर यावरील आधुनिक उपचार या विषयावरती आज आपण चर्चा करणार आहोत आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत थेट आमच्या औरंगाबादच्या स्टुडिओतून जोडले गेलेत औरंगाबादच्या केअर सिग्मा हॉस्पिटलचे कॅन्सर एंडोस्कोपिक आणि रोबोटिक सर्जन डॉक्टर उन्मेष टाकळकर. आपण सरांचं स्वागत करूया. सर नमस्कार, कार्यक्रमात मनापासून स्वागत. नमस्कार. नमस्कार. चर्चेला सुरुवात करण्याआधी डॉक्टर उन्मेष टाकळकर यांची थोडक्यात ओळख करून घेऊया. डॉक्टर उन्मेष टाकळकर यांच्या केअर सिग्मा हॉस्पिटलमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आधुनिक उपचार आणि शस्त्रक्रिया उपलब्ध आहेत. गरीब रुग्णांसाठी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, पंतप्रधान तसंच राष्ट्रीय मदत निधी आणि सिग्मा हेल्थ फाउंडेशन ECHS यासारख्या विविध 75 ते 80 कॅशलेस योजनांचा फायदा रुग्णांना होतोय. चला तर मग आज आपण या सगळ्या संदर्भात डॉक्टर टाकळकर यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेऊया. सर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं कार्यक्रमामध्ये. सगळ्यात पहिल्यांदा आम्लपित्ताविषयी मला प्रश्न विचारायचा आहे. आम्लपित्त म्हणजे नक्की काय आणि त्याने ज्या काही समस्या निर्माण होतात आणि त्याच्यावरच्या ज्या आधुनिक उपचार पद्धती आहेत त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? आम्लपित्त म्हणजे हा जो आजार आहे, हा पोटाचा जो आजार आहे तो नेहमीच जगामध्ये प्रत्येक माणसाला कधी ना कधी आयुष्यात होतच असतं. म्हणजे पोटामध्ये ॲसिडिटी वाढणे किंवा बेल्चिंग होणे किंवा त्यांना गिळायला त्रास होणे किंवा पोटामध्ये पोट फुगणे किंवा अशा प्रकारचा जो आजार आहे त्याला आपण गर्ड म्हणतो किंवा ॲसिडिटी म्हणतो. याच्यामध्ये बऱ्याच प्रकारचे आजार आहेत. पोटामध्ये अल्सर असणे, मोस्ट कॉमन आजार जो आहे तो H. पायलोरी नावाचं एक इन्फेक्शन आहे. ते इन्फेक्शन असताना आपल्याला बऱ्यापैकी ॲसिडिटी होते आणि हे कॉमन इन्फेक्शन आपल्या अन्नातून किंवा आपल्या खाण्यापिण्यातून होत असतं. फक्त सर्वात महत्त्वाचा याच्यामध्ये संदेश असा आहे की आम्लपित्त होणाऱ्यांना फक्त 2-4 दिवस ट्रीटमेंट घेऊन जमत नाही आणि त्यांना लॉंग टर्म ट्रीटमेंट लागते. पण आम्लपित्ताची जी कारणं आहेत त्या कारणाकरता बऱ्याचशा कारण आपल्याला माहिती असायला पाहिजे. इसोफेगसमध्ये अन्ननलिकेत अल्सर असू शकतो, पोटात अल्सर असू शकतो, नंतर H. पायलोरीचं इन्फेक्शन असू शकतं, डिओडिनममध्ये अल्सर असू शकतो आणि आपण ज्या कधीकधी एल्डरली लोकांना ज्या रक्तपातळीच्या गोळ्या आहेत, ॲस्पिरिन म्हणा, क्लोपिडोग्रिल म्हणा, ह्या ज्या रक्तपातळीच्या गोळ्यांनी सुद्धा पोटामध्ये ॲसिडिटी वाढते आणि ह्या सगळ्या कारणांना आपण शोधूनच नंतर त्याचं निदान करायला हवं. नंबर 1. नंबर 2, या सर्व कारणांना गॅस्ट्रोस्कोपी जी आपल्याला इमेज स्क्रीनवर दिसते ती गॅस्ट्रोस्कोपी आपण पोटामध्ये दुर्बीण टाकून त्याच्यामध्ये अल्सर आहे का काय आहे हे सगळं बघून त्याची इमेज आपण म्हणजे त्याची माहिती घेऊन आपलं अचूक निदान करून त्याला आपल्याला लॉंग टर्म ट्रीटमेंट करायला लागते आणि अशा दृष्टीने ॲसिडिटी कमी होते. दुसरं महत्त्वाचं कारण असं आहे की त्यांना खाण्यापिण्याचे जे बंधन आहेत, तिखट खाणे, काळा मसाला किंवा अशा गोष्टींनी ज्याने आपली ॲसिडिटी वाढते असे पदार्थ कमी खायला हवेत. बाहेरचे खाणे किंवा जंतुसंसर्ग असणाऱ्या किंवा जिथे निकृष्ट दर्जाचं अन्न आहे अशा ठिकाणी न जाणे किंवा आपलं फूड हे नेहमी टेस्ट करून किंवा आपण जिथे आपल्याला माहिती आहे की इथे चांगलं प्रकारचं अन्न मिळतं तिथेच खाणे, अशा गोष्टी आपल्याला पाळायला पाहिजे. कारण बऱ्याचशा गोष्टी पाण्याचं जे इन्फेक्शन आहे, अन्नाचं इन्फेक्शन होऊन हा H. पायलोरी नावाचा आजार होतो. तर याच्यामध्ये टेक होम मेसेज असा आहे ॲसिडिटीमध्ये की आपलं निदान कशामुळे ॲसिडिटी हे नक्की करून घ्यावं. नंबर 2, आपली गॅस्ट्रोस्कोपी याच्याकरता होणं अत्यंत महत्त्वाचं आहे. नंबर 3, आपल्याला काही गोळ्या चालू असतील तर त्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्या गोळ्यांना आपल्याला कमी जास्त करता येईल किंवा त्याचा अँटीडोट म्हणा त्याच्यामुळे ॲसिडिटीच्या गोळ्या वाढवता येतील. आणि नंबर 4, मानसिकता आपली अशी असेल की याच्या लॉंग टर्म गोळ्या आपल्याला घ्यायच्या आहेत आणि लॉंग टर्म गोळ्या घेतल्यानेच आपली ॲसिडिटी कमी होणार आहे. आणि याच्यामध्ये नवीन उपचार पद्धती अशी आहे की ॲसिडिटीच्या इतक्या छान छान गोळ्या आपल्याला आलेल्या आहेत आणि याच्यामध्ये ड्वेल प्लीक असलेल्या किंवा ॲसिडिटी एकच गोळी घेतली तर ते 24 तास काम करणाऱ्या अशा बऱ्याचशा ॲसिडिटीच्या गोळ्या आहेत जेणेकरून आपल्याला एकाच गोळीवर आपलं भागू शकते. आणि बऱ्याच प्रकारचे लिक्विड कॉम्बिनेशन्स खूप आलेले आहेत जेणेकरून आपल्याला पूर्वी अल्सरला जसं ऑपरेशन करायला लागायचं तसं आता ऑपरेशनची गरज राहिलेली नाही आणि गोळ्यावरच आपली ॲसिडिटी कमी होऊ शकते, हे मात्र नक्की आहे.
नक्कीच. सर पुढचा प्रश्न की आपण बऱ्याच वेळेला बघतो की पित्ताशयामध्ये किंवा स्वादुपिंडामध्ये खडे होण्याचे प्रकार होतात. आता हा नक्की काय प्रकार असतो आणि त्याच्यावरच्या ज्या आत्ता आधुनिक उपचार पद्धती आहेत, मग त्याच्यामध्ये स्पाय ग्लास आहे किंवा लेझरसारखी ट्रीटमेंट आहे, तर याच्याबद्दल आपल्याला काय माहिती सांगता येईल? एक ना पित्ताशयातले खडे हा फार मोठा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे प्रत्येकाचाच. आणि त्या याच्यामध्ये कसं आहे की पित्ताशयात खडे निघाले की प्रत्येकजण सांगतो की आपलं ऑपरेशन करून घ्या. तर याप्रमाणे पित्ताशयाच्या खड्यामध्ये खरंच आपल्याला ऑपरेशन करण्याची गरज आहे का, आणि हे खडे कशामुळे झालेले आहेत हे बघणं नक्की महत्त्वाचं आहे. बऱ्याच लोकांना साधं तुम्ही कुठल्या दुसऱ्या कारणाकरता जेव्हा सोनोग्राफी करता त्यावेळेस त्या सोनोग्राफीमध्ये पित्ताशयात खडे आढळून येतात आणि त्यामुळे आपल्याला असं वाटतं की हे त्याच्यामुळेच आहे. पण बऱ्याच वेळा पित्ताशयातले खडे हे सायलेंट असतात, त्याला ऑपरेशनची गरज लागत नाही आणि त्यामुळे हे जे खडे आहेत हे खड्यांना काही करण्याची गरज राहत नाही, असे 30 ते 40% रुग्ण आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट की खड्याचा अटॅक आल्यानंतर आपणच त्याचे ऑपरेशन करणं हिताचे आहे आणि त्याच्याकरता बऱ्याचशा ट्रीटमेंट म्हणजे इन्व्हेस्टिगेशन्स अवेलेबल आहे, ज्याला आम्ही हायडा स्कॅन म्हणतो, ज्याला आम्ही MRCP म्हणतो. अशा 2-3 कॉम्बिनेशन्समध्ये जेव्हा आम्ही त्याची इन्व्हेस्टिगेशन करतो त्या इन्व्हेस्टिगेशनच्या अनुषंगाने जर पित्ताशयातले खडे त्रास देत असतील तर नुसतं खडं काढून होत नाही, तर पित्ताशयही त्याच्याबरोबर खराब झालेलं असतं. त्याच्यामुळे पित्ताशयचे खडे आणि पित्ताशय हे दोन्ही आपल्याला काढणं जरुरी आहे. आणि त्याच्याप्रमाणे ज्यावेळेस तो तसा आजार निष्पन्न होतो त्यावेळेस पित्ताशयाची ट्रीटमेंट ही दुर्बिणीच्या साहाय्याने म्हणा, लॅप्रोस्कोपीने म्हणा, रोबोटिकच्या साहाय्याने म्हणा आपण करू शकतो. दुसरं महत्त्वाचं म्हणजे की स्पाय ग्लास हा जो पित्ताशयाच्या नळीतले जे खडे आहेत त्याला लेझर ट्रीटमेंट आत्ता नवीन उपलब्ध झालेली आहे. त्याच्यामध्ये आपण लिव्हरमध्ये जाऊन म्हणजे लिव्हरच्या नळीमध्ये जाऊन आपलं जे एंडोस्कोप आहे त्याच्या स्कोपमध्ये आपण स्कोप टाकतो. म्हणजे ऑलरेडी एक स्कोप आहे त्याच्या चॅनलमधून दुसरा स्कोप जातो आणि दुसरा स्कोप गेल्यानंतर त्या छोट्या स्कोपमधून आपण त्या नळीमध्ये जाऊन तिथे लेझर फोडतो, जे आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे की त्याच्यामध्ये त्या छोट्या स्कोपमधून त्याला लेझर ट्रीटमेंट केली जाते आणि लेझरने ते स्टोन फोडले जातात आणि ते विदाऊट एनी सर्जरी ते बाहेर काढले जातात. अशा प्रकारचे हे ट्रीटमेंट आपल्याला स्पायग्लास म्हणतात त्याला, ही ट्रीटमेंट अवेलेबल झालेली आहे. आणि याच्यामध्ये मोठमोठाले जे स्टोन आहेत ज्याची साईज 3-4 सेंटीमीटर 5 सेंटीमीटर आहे, जी नॉर्मल कोर्सने निघू शकत नाही, त्याला ते लेझरने फोडून आपण नक्कीच काढता येते. त्याच्यामुळे या प्रश्नाचा टेक होम मेसेज असा आहे की प्रत्येक पित्ताशयातले खड्यांना ऑपरेशनच लागतं असं नाही. त्याची डॉक्टरांसोबत जाऊन तुम्ही त्याची तपासणी करून खरंच ऑपरेशन करायला लागतं का हे विचारणे. दुसरी गोष्ट म्हणजे पित्ताशयातले खड्यामुळे ॲसिडिटी वाढू शकते, त्याचंही हे एक कारण असू शकतं. तिसरं, लिव्हरमधले जे पित्ताशयाच्या नळीतमधले खडे आहेत ते आपल्याला एंडोस्कोपीने 90% मेजॉरिटी काढता येतात आणि जर नाही निघाले तर स्पायग्लास किंवा दुर्बिणची जी लेझरची जी शस्त्रक्रिया आहे जी टाक्या विरहित आहे अशी शस्त्रक्रिया एंडोस्कोपीमधून सुद्धा करता येऊ शकते आणि नंतर ते काढून आपण पित्ताशय लॅप्रोस्कोपीद्वारे जेणेकरून आपल्या पोटावर कुठलाही स्कार न असता आपण हे ऑपरेशन यशस्वी करू शकतो. अशी आधुनिक उपचार पद्धती आपल्याकडे आलेली आहे. सर आपण रोबोटिक सर्जन सुद्धा आहात, त्याच्यामुळे रोबोटिक शस्त्रक्रिया जी आहे किंवा रोबोटिक सर्जरी जी आहे त्याच्याविषयी मला जाणून घ्यायचं आहे की ही सर्जरी म्हणजे नक्की काय आहे, कारण याच्याविषयी सुद्धा अनेक गैरसमज आपल्याला आढळून येतात. रोबोटिक सर्जरी आजकाल रोबोटिक सर्जरीचं हे युग आलेलं आहे. रोबोटिक सर्जरी म्हणजे नेमकं काय आहे की रोबोट हा सर्जरी करतो पण त्याची कमांड जी आहे ती डॉक्टरांच्याच हातात आहे. पेशंट जवळ रोबोट असतो आणि डॉक्टर हा रिमोटली बसलेला असतो बाजूला. आणि याचं नवीन व्हर्जन असं आहे की सॅटेलाइट टेक्नॉलॉजीनी आता रिसेंटली आपण दुसऱ्या देशात किंवा दुसरीकडे असताना सुद्धा सर्जरी तिसरीकडे परफॉर्म करू शकू अशी सुद्धा टेक्नॉलॉजी येत्या काही महिन्यात आपल्याकडे येत आहे. तर रोबोटिक म्हणजे की रोबोट हा जो आहे तो लॅप्रोस्कोपीला लागतो किंवा रोबोटिक सर्जरीला आतमध्ये जातो आणि त्याला जसा डॉक्टर कमांड देईल तसा तो ऑपरेशन करू शकतो. आणि याचे जे महत्त्वाचे फायदे आहेत की याचं प्रिसिजन खूप जास्त आहे, मायक्रो लेव्हलला चांगली सर्जरी करता येते
आणि नंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की इट इज अ क्लोज सर्जरी, म्हणजे एकदम मायन्यूट लेवलला सर्जरी करता येते. तिसरी महत्त्वाची गोष्ट की ब्लडचं जे लॉस आहे तो फारच कमी आहे. पाचवी गोष्ट अशी आहे की रोबोट हा थकत नाही, म्हणजे रोबोटला किती जरी हे केलं तर इट कॅन रिप्लेस वन असिस्टंट आणि आपल्याला कमी असिस्टंटची गरज लागू शकते. जास्त वेळ सर्जरी चालली तरी त्याला काहीही फरक पडत नाही. पाचवा याच्यातला ॲडव्हान्टेज असा आहे की याच्यामध्ये जे इन्स्ट्रुमेंट्स आहेत त्या इन्स्ट्रुमेंटची जी रेंज ऑफ मुवमेंट आहे ती 360 डिग्री आहे, जी आपल्याला लॅप्रोस्कोपीमध्ये म्हणा तुम्हाला जी इमेज दिसते आत्ता ती इमेज जी आहे की तिला आपल्याला पूर्णप्रमाणे 360 डिग्रीने जेव्हा एखादा सीझर किंवा एखादा इन्स्ट्रुमेंट फिरतं त्यावेळेस त्याची मुवमेंट आणि त्याची प्रिसिजन हे फार चांगलं असतं त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये क्लिअर कम्युनिकेशन्स आणि 3D इमेज असते, त्याच्यामुळं प्रिसिजन ऑफ सर्जरी एकदम छान असते. आणि याच्यामध्ये 3D मॅग्निफिकेशन असल्यामुळं आपल्याला फार छान ऑपरेशन करता येतं. फक्त याचा लर्निंग कर्व, याचा डॉक्टरांना शिकण्याची जी प्रक्रिया आहे ती थोडीशी टीडियस आहे आणि थोडासा वेळ त्याला लागतो, जेणेकरून जे लॅप्रोस्कोपिक सर्जरी करू शकतात ते रोबोटिक सर्जरी नक्कीच करू शकतात. आणि आपल्याला जी स्क्रीनवर जी इमेज दिसते तर ती जी इमेज आहे तर ती रोबोटचं तुम्हाला लक्षात येईल की त्याची जी प्रिसिजन कसं आहे, त्याचा कंट्रोल कसा आहे आणि त्याचं मुवमेंट कसं आहे बघा, की त्या मुवमेंटने कुठल्याही पद्धतीने रोबोट हा हलू शकतो, जेणेकरून कुठेही आपल्याला टाके मारायचे असतील, एखादी वेसल पकडायची असेल तर त्याप्रमाणे ते प्रिसिजन आपल्याला घेता येतं. आणि त्याचा संपूर्ण कंट्रोल हा डॉक्टरकडे असतो आणि त्याच्या हातात असतो. आणि डॉक्टर हा बसून सर्जरी करू शकतो, त्याच्या फूटमध्ये एकही कंट्रोल नाही आहे. त्याच्यामुळं फक्त सर्व मुवमेंट्स ही हातावर आहेत आणि त्या हातावर आपण सर्जरी नेहमीच व्यवस्थित कंट्रोल करून आपण ती करू शकतो. आजच्या विषयाच्या निमित्तानं आपल्याला डॉक्टर उन्मेष टाकळकर हे देत आहेत पोटाचे विकार, कॅन्सर आणि त्यावरचे जे आधुनिक उपचार पद्धती आहेत याविषयीची ही माहिती आपण जाणून घेतोय. खरं तर ह्या सगळ्या आधुनिक उपचार पद्धती आहेत आणि औरंगाबादच्या या केअर सिग्मा हॉस्पिटलमध्ये या सगळ्या उपचार पद्धती उपलब्ध आहेत, ज्याचं मार्गदर्शन सर आत्ता आपल्याला करत आहेत. त्यामुळे यापैकी कोणत्याही गोष्टींविषयी प्रश्न असतील, शंका असतील, अडचणी असतील, समस्या असतील, तुम्ही थेट डॉक्टर उन्मेष टाकळकर यांच्याशी बोलू शकता. सरांचे नंबर आत्ता TV स्क्रीनवरती आहेत, ते नंबर तुम्ही टिपून घ्या आणि कुठल्याही या प्रश्नासंदर्भात तुम्हाला जर काही प्रश्न असतील तुम्ही निश्चितपणे सरांना विचारू शकता. वेळ होते एका छोट्याशा विश्रांतीची, कुठेही जाऊ नका, पाहत रहा सामसंजीवनी. विश्रांतीनंतर सामसंजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. पोटाचे विकार आणि कॅन्सर त्यावरील आधुनिक उपचार पद्धती या विषयावरती आपण चर्चा करतोय आणि डॉक्टर उन्मेष टाकळकर आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. सर, थोडासा वेगळा प्रश्न, कॅन्सरच्या प्रकारांबद्दल मला जाणून घ्यायचं आहे. कॅन्सरचे जे वेगळे वेगळे प्रकार आहेत ते प्रकार कोणते आणि त्यावरच्या ज्या आधुनिक उपचार पद्धती आत्ता आलेल्या आहेत त्याबद्दल तुम्हाला काय सांगता येईल? अरे बापरे, हा खूप मोठा प्रश्न आहे. ॲक्च्युली मी थोडक्यात सांगतो याच्याबद्दल. कॅन्सरचे प्रकार म्हणजे 3 प्रकारे आपण डिवाइड करू. एक तर रक्ताचा कॅन्सर, दुसरा गाठीचा कॅन्सर आणि तिसरा अवयवाचा कॅन्सर. तर याच्यामध्ये जवळपास असंख्य प्रकार आपल्याला अवेलेबल आहेत. पण आत्ताच्या ज्या परिस्थिती आहे, जी आत्ताचं युग आहे, याच्यामध्ये सर्जरीचा प्रकार हा कमी कमी होत चाललेला आहे आणि किमोथेरपी, हार्मोनल थेरपी, इम्युनोथेरपी, टार्गेटेड थेरपी अशा नवीन नवीन थेरपी इतक्या आलेल्या आहेत जेणेकरून आपल्याला त्याचं जे प्रिसिजन मेडिसिन आहे की ज्याचं जे आपल्याला जेनेटिक काउन्सिलिंग आहे, या सर्व आजारांमुळे कॅन्सरवर पूर्णपणे नियंत्रण आपण मिळवू शकतो अशी परिस्थिती आता आली आहे, जी एक 20-25 वर्षापूर्वी अजिबात नव्हती. त्याच्यामुळं कॅन्सरचे जे प्रकार आहेत म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर असो, जे सर्वात कॉमन प्रकार आहे ते ब्रेस्ट कॅन्सर आहे, इसोफेजियल कॅन्सर आहे, हेड अँड नेक म्हणजे तोंडाचा कॅन्सर, गालाचा कॅन्सर आणि गर्भपिशवीचा कॅन्सर. अशा या 3-4 प्रकारामध्ये जेव्हा कॅन्सर येतो तेव्हा त्याला आपल्याला लवकर स्टेजमध्ये कॅच करणं जरुरी आहे आणि त्याला जर सर्जरी आणि बाकीच्या मोडॅलिटीज, रेडिएशन म्हणा, किमोथेरपी म्हणा, जर व्यवस्थित ट्रीटमेंट दिली तर तो क्युअर पण होऊ शकतो. पण आता मला याचा टेक होम मेसेज असा आपल्याला द्यायचा आहे की कॅन्सर डिटेक्ट झाल्यानंतर लगेच आपण घाबरू नये.
कारण लवकर कॅन्सर डिटेक्ट करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. आपली प्रिव्हेंटिव्ह चेकअप्स, आपले प्रिव्हेंटिव्ह तपासण्या आणि दर वर्षाला एखादं तरी चेकअप करून घेणं हे जरुरी आहे. कॅन्सर जर डिटेक्ट झाला तर अजिबात घाबरून न जाता लगेच डॉक्टरांना संपर्क करा आणि या नवीन रिसेंट मेडिसिनमध्ये देर इज अ हाय चान्स की 70 ते 80% आजारामध्ये कॅन्सर जर अर्ली स्टेजमध्ये डिटेक्ट झाला तर 100% हा लॉंग लाईफ आणि क्युअर करण्याकडे हा नक्कीच जाऊ शकतो. आणि नवीन उपचार पद्धतीमध्ये हार्मोन थेरपीचे नवीन व्हर्शन्स आलेले आहेत. नंतर दुसरं इम्युनोथेरपीचे खूप व्हर्शन्स आलेले आहेत. जेनेटिक इंजिनिअरिंग आणि जेनेटिक कोडिंग सुद्धा याच्यामध्ये आलेलं आहे. आणि टार्गेटेड थेरपी जी आहे या 3-4 प्रकारामध्ये ज्यावेळेस आपण कॅन्सरची ट्रीटमेंट करतो आणि ह्या ट्रीटमेंट जेव्हा एकमेकाला पूरक असतात त्याप्रमाणे कॅन्सर हा 100% म्हणजे जवळपास 100% आपण नाहीसा करण्यामध्ये आजकाल यशस्वी झालेलो आहोत. ब्रेकपूर्वी रोबोटिक सर्जरीबद्दल सांगितलं. मला असं विचारायचं आहे की रोबोटिक सर्जरीचा उपयोग जो आहे हा कॅन्सरसारखा, आता कॅन्सर ही एक असाध्य व्याधी म्हणून आपण त्याकडे पाहतो, पण त्याच्यावरती सुद्धा या रोबोटिक सर्जरीचा उपयोग होऊ शकतो का? 100% कॅन्सरचा हा जो रोबोटिक सर्जरीचा जो फायदा आहे हा मेनली कॉम्प्लेक्स कॅन्सरच्या ज्या शस्त्रक्रिया आहेत याच्याकरताच इतका छान होत आहे की सध्या ज्या कॅन्सरच्या शस्त्रक्रिया आम्ही लॅप्रोस्कोपीने करू शकत होतो, थोडक्यामध्ये म्हणा की मोठ्या आतड्याची जी शस्त्रक्रिया आहे, इसोफेगस जी आहे, अन्ननलिकेची शस्त्रक्रिया आहे, सगळ्यात चांगला उपयोग जो आहे तो प्रॉस्टेट सर्जरीमध्ये आहे. कारण प्रॉस्टेटमध्ये हा जे लघवीच्या जागेची जी गाठ असते ती गाठ ही अगदी छोट्याशा स्पेसमध्ये आहे आणि त्या स्पेसमध्ये आपण ऑपरेट करून जे प्रिसिजन घ्यायचं आहे त्याला रोबोटिक सर्जरीशिवाय पर्याय नाही. त्याच्यामुळे रॅडिकल प्रॉस्टेटेक्टॉमी जी रोबोटिक आपण करतो त्याचा रिकव्हरी रेट फार छान आहे. नंतर त्याच्यामध्ये प्रिसाईज कंट्रोल असल्यामुळे किंवा त्याच्या पोर्टवर रोबोटिकचं प्रिसाईज प्रेशर असल्यामुळे पोस्ट ऑपरेटिव्ह पेन जे आहे ते फारच कमी असतं आणि पोस्ट ऑपरेटिव्ह पेन कमी असल्यामुळे पेशंटची रिकव्हरी फार फास्ट होते आणि क्लोज सर्किटमध्ये 3D इमेज असल्यामुळे ब्लड सप्लाय सुद्धा त्याचा ब्लड कंट्रोल एकदम छान घेता येतो. त्याच्यामुळे कॅन्सर सर्जरीमध्ये इसोफेगसची सर्जरी, नंतर प्रॉस्टेटची सर्जरी, मोठ्या आतड्याची सर्जरी, गर्भपिशवीचा कॅन्सर आणि गर्भपिशवीची जी वाईड वर्दाईम सिस्टेक्टॉमी आहे, लिम्फॅडेनेक्टॉमी आहे, जी गर्भपिशवीच्या कॅन्सरच्या मोठ्या सर्जरी आहेत त्या छान प्रकारे रोबोटिक सर्जरीने आपल्याला करता येतात. आणि त्याच्यामधलं जे प्रिसिजन आहे मी तुम्हाला मागे सांगितलं की लर्निंग कर्व डॉक्टरांसाठी आणि थोडासा कॉस्ट कन्सर्न आहे कारण अजून ती आपल्या देशामध्ये एवढी प्रचलित नाही. पण आज आपल्या देशामध्ये 3 कंपनींचे रोबोट आलेले आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये कमीत कमी 70 कंपनींनी आज ॲप्लिकेशन दिलेलं आहे की 60-70 लोकांच्या कंपनीचे रोबोट हे मेडिकल फील्डमध्ये येत आहेत. तर येणाऱ्या 3 ते 4 वर्षामध्ये आपल्याला प्रत्येक हॉस्पिटलमध्ये जर रोबोट दिसला नाही तर मला म्हणजे आश्चर्य वाटणार नाही त्याच्यामध्ये. नक्कीच सर. आणि आपण आधुनिकतेची कास सगळेजण धरतोच आहोत, पण आधुनिकतेची कास धरत असताना या सगळ्या गोष्टी आर्थिकदृष्ट्या परवडणाऱ्या आहात का, हा एक मोठा प्रश्न सर्वसामान्य रुग्णांच्या मनामध्ये किंवा त्यांच्या नातेवाईकांच्या मनामध्ये नेहमी पडत असतो. त्याच्यामुळे आपण आपल्या केअर सिग्मा हॉस्पिटलच्या रुग्णांसाठी किंवा त्या ठिकाणी येणारे जे सगळे रुग्ण आहेत त्यांच्याकरता वेगवेगळ्या आर्थिक सुविधा उपलब्ध करून देत असता. कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यामध्ये आपण आहोत, पण या महत्त्वपूर्ण विषयावरती सुद्धा आपण बोलावं असं मला वाटतं. येस. केअर सिग्मा हॉस्पिटल आमचं जे हॉस्पिटल आहे गेल्या 15-20 वर्षापासून सिग्मा हॉस्पिटल म्हणून कार्यरत होतं. आत्ताच आम्ही रिसेंटली केअर हॉस्पिटलची जी मोठी चेन आहे ज्याचं हेड ऑफिस हैदराबादला आहे त्यांच्याशी टायअप करून आम्ही पुढच्या प्रवासाकरता आणि पुढील ग्रोथ करता त्यांच्याशी टायअप झालेला आहे. आणि औरंगाबादच्या सिग्माचं मॅनेजमेंट सेम आहे, पण पुढच्या ज्या प्रवास आहे ज्याच्यामध्ये आम्हाला अजून अत्याधुनिक शस्त्रक्रिया किंवा लहान मुलांची सुपर स्पेशालिटीचे हॉस्पिटल अशा ज्या प्रकारे आहेत की ज्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी करणाऱ्या ज्या शस्त्रक्रिया आहेत, जे असे इक्विपमेंट आहे याच्या जॉईंट व्हेंचरमध्ये आम्ही हे पुढच्या टप्प्यामध्ये जाणार आहोत. आणि सिग्मा ग्रुप ऑफ हॉस्पिटलमध्ये किंवा केअर सिग्मा हॉस्पिटलमध्ये आम्ही गेल्या 10-15 वर्षापासून
प्रत्येक सुविधा उपलब्ध करत आहोत. म्हणजे प्रत्येक गव्हर्नमेंटच्या स्कीम इथे अवेलेबल आहे. प्रत्येक इन्शुरन्सशी आमचं टायअप आहे, जे नॅशनल इन्शुरन्स असो, गव्हर्नमेंट इन्शुरन्स असो, प्रायव्हेट इन्शुरन्स असो. नंतर आपल्याला स्टेट चीफ मिनिस्टर रिलीफ फंडची आपल्याला मदत मिळते. किडनी ट्रान्सप्लांटच्या रुग्णाला तर इथे प्रत्येक किडनी ट्रान्सप्लांटच्या रुग्णाला जवळपास सर्वांनाच आम्ही आर्थिक सहाय्य हे पंतप्रधान योजनेतून म्हणा, चीफ मिनिस्टर योजनेतून म्हणा, हे प्रत्येकाला आर्थिक सहाय्य मिळतं. त्याच्यामुळे किडनी ट्रान्सप्लांटचा रुग्ण हा आर्थिक सहाय्याशिवाय जाऊच देत नाही. म्हणजे प्रत्येकाला आम्ही जवळपास आर्थिक सहाय्य देतो. आणि माझी अशी सर्वांना विनंती आहे की जे किडनी ट्रान्सप्लांटचे रुग्ण आहेत त्यांनी आमच्या हॉस्पिटलला संपर्क करा. त्यांना नक्कीच कुठल्या ना कुठल्या प्रकारची आर्थिक मदत आमच्याकडून देण्यात येईल. दुसरी महत्त्वाची गोष्ट की प्रत्येक कॅन्सर पेशंटला पंतप्रधान निधीमधून म्हणा आणि याच्या निधीमधून बऱ्याच चांगल्या 2 ते 3 लाखाची मदत होते, जेणेकरून त्यांच्यामधले सगळे ऑपरेशन्स म्हणा, त्यांच्या किमोथेरपीच्या सुविधा आहेत त्याही होतात. नंतर कॉक्रियल इम्प्लांट नावाची जी शस्त्रक्रिया आहे, जे बधिरपणा असतो, लहान मुलांचा असतो, त्याला सुद्धा आमच्याकडे आर्थिक सहाय्य उपलब्ध आहे. म्हणजे जेणेकरून सगळ्या स्तरातील लोकांना, गरिबापासून प्रत्येक लोकांना सुद्धा ज्याला जशी जशी गरज आहे तशांना आम्ही आमच्याकडून नेहमीच मदत करतो. आणि याच्यामध्ये सिग्मा हेल्थ फाउंडेशनचा सुद्धा मोठा हातभार लागतो. आणि असेच प्रत्येक डिपार्टमेंटला, म्हणजे मेंदूचे विकार असो, कॅन्सरचे विकार असो, हार्टचे विकार असो, आमच्याकडे लिव्हर ट्रान्सप्लांट आहे, किडनी ट्रान्सप्लांट आहे, एबीओ इनकॉम्पिटेबल किडनी ट्रान्सप्लांट आहे, नंतर हार्ट ट्रान्सप्लांट सुद्धा आम्ही केलेलं आहे. या सर्व ट्रान्सप्लांट रिलेटेड शस्त्रक्रिया असो, रुटीन शस्त्रक्रिया असो, सर्वांना आम्ही आर्थिक मदत कुठल्या ना कुठल्या प्रकारे करतच असतो. आणि प्रत्येक रुग्णाला चांगलीतल्या चांगली आणि स्टँडर्ड मेडिकल ट्रीटमेंट मिळावी आणि आपल्या भारताचं नाव किंवा आपल्या महाराष्ट्राचं नाव हे आंतरराष्ट्रीय स्तरावर जावं, याच्याकरताच आम्ही हे टायअप केलेलं आहे. आणि पुढील प्रोग्रेस केअर सिग्माच्या नावाने आम्ही येणाऱ्या काळात करणार आहोत. आणि जेणेकरून वाईड रेंजमध्ये लोकांना आम्ही सुविधा देऊ. आणि याचे जेव्हा ब्रांचेस होतील त्यावेळेस प्रत्येक राज्यामध्ये म्हणा किंवा प्रत्येक जिल्ह्यामध्ये म्हणा की आम्ही त्याची एक्सटेन्शन करून लोकांना सुविधा देण्याचा प्रयत्न करणार आहोत. नक्कीच खूप छान अशी माहिती डॉक्टर टाकळकर यांनी आपल्याला आजच्या भागामध्ये दिलेली आहे. पोटाचे विकार, कॅन्सर आणि त्यावरच्या ज्या आधुनिक उपचार पद्धती आहेत आणि त्याशिवाय केअर सिग्मा हॉस्पिटल जे आहे औरंगाबादचं, त्या ठिकाणी असणाऱ्या ज्या विविध उपचार पद्धती आहेत त्याच्याविषयी सुद्धा आपण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र अजूनही काही शंका, समस्या, अडचणी तुमच्या मनामध्ये असू शकतील, त्यामुळे तुम्ही थेट डॉक्टरांना संपर्क करू शकता. संपर्क क्रमांक आत्ता तुम्हाला टीव्ही स्क्रीनवरती दिसत आहेत. हे संपर्क क्रमांक तुम्ही नोंदवून घ्या आणि तुमच्या ज्या काही अडचणी असतील, प्रश्न असतील, तुम्ही थेट निश्चितपणे डॉक्टरांशी बोलू शकता. सर, तुम्ही आजच्या कार्यक्रमात आलात, वेळात वेळ काढून आमच्या प्रेक्षकांना एवढी छान माहिती सांगितली, त्यासाठी अगदी मनापासून आभार. नमस्कार. नमस्कार. आणि याबरोबरच वेळ होते इथे थांबण्याची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम टीव्ही.